आमचे पाय जागचे उचले ना. टिळकांना पाहून मला फार आनंद वाटला. गाणगापुराचे माझे बेत जागच्या जागी विरले. 2-3 दिवस माझे फार आनंदात गेले. पेन्शनच्या वेळचे एक फडणीस पंढरपुरात होते. टिळक आलेले समजताच त्यांनी मला बोलावणे पाठवले. मी गेले. ते म्हणाले, तुम्हाला इथून जायचं असेल तर जलालपुराला जा. मी तुम्हाला पैसे देतो. टिळकांबरोबर जर जाल तर मी योग्य तो बंदोबस्त करीन हे ध्यानात ठेव. मी म्हणाले, मी जलालपुरात जाणार नाही. तेथे दत्तू आजारी पडतो. मी येथेच राहीन. फडणीसांनी मला पहा, सांभाळून राहा अशी निघता निघता ताकीद दिली. घरी येताच टिळकांनी विचारले, तुला कशाला बोलावले होते? मी म्हणाले, उगाच. उगाच कसे? मला नाही कोणी उगाच बोलावले. ते अगदी माझ्या खनपटीलाच बसले तेव्हा मी त्यांना काय बोलणे झाले ते सगळे सांगितले. या गोष्टीनंतर 2 दिवसात त्या फडणीसांची पंढरपुराहून बदली झाली. ती कशी झाली हे कोडे शेवटपर्यंत सुटले नाही. सखाराम भाऊजी कोणाशी बोलेनासे झाले. बायको, भाऊ, भाऊजय, दत्तू इतकेच नाही तर स्वतःची 11-12 महिन्यांची मुलगी ह्या सर्वांशी त्यांनी जणू आबोला धरली. आम्हा जावाजावांना यांचे कारण कळेना. ते बोलेना तेव्हा आपोआपच घरात सगळ्यांनीच मुक्याचे व्रत धरले. होता होता या स्थितीचा सगळ्यांना कंटाळा आला. शेवटी टिळकानेच बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, दत्तूच्या शिक्षणाची मला सोय केली पाहिजे. हेच त्याचे शिकायचे वय आहे. एकदा का शिक्षण मागे पडले की त्याचे जन्माचे नुकसान होईल. तू मजबरोबर नगरात चल. मी तुला निराळे बिराड करून देते. मी म्हटलं, नगरास का? येथे द्या मला निराळे बिराड करून. मी राहते येथे. तू असा पैजेचा विडाच उचलला आहेस. सारा जन्म गेला. मी सांगितले नी तू ऐकले असे कधीच मला आठवत नाही. आजपर्यंत मी तुझे ऐकले. आता मात्र ऐकणार नाही. तुझ्या नादी लागून मला मुलाचे नुकसान करावयाचे नाही. आज 5:30 वाजेपर्यंत तुला मी वेळ देतो. तेथपर्यंत काय ते ठरीव. आज 5.5 वर्ष मी तुला विचार करायला वेळ दिला. आता मात्र अधिक वेळ देता येत नाही. मी तुला नेणार. तुम्ही मला नेऊ दिला नाही तर मला दुसरे मार्ग मोकळे आहेत. त्यांचा सूर बोलता बोलता वाढू लागला. शेवटी अगदी पंचम झाला. आम्ही दोघी घाबरलो. एकमेकींच्या तोंडाकडे पाहू लागलो. टिळकांनी पुन्हा खडसावून सांगितले की मी 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला वेळ देत आहे. नाहीतर 8 दिवसात मला काय करता येते ते मी तुम्हाला दाखवीन. असे म्हणून ते फिरायला गेले. मी उठून स्वयंपाकघरात गेले. रानात चहूकडून एकदम वणवा पेटावा तसे मला वाटू लागले. चहूकडे ज्वाला भडकत आहेत असे मला झाले. इतक्यात माझी जाऊ आत आली. तिने मला मिठी मारली. मग आम्ही दोघी खूप रडलो. बाई, मला सांगा, मी तुमच्यासाठी काय करू? तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे. तू काय करणार? देवाला काय करायचं असेल तो करील. सर्वांनीच मला चोहीकडून वेढले आहे. तू सारे ऐकलेच आहेस. त्याचा अर्थ मी मुलाला नेतो आणि तू बैस दुसऱ्याच्या घरी कष्ट करी. बाई, असे करण्यापेक्षा तुम्ही त्यांच्याबरोबर जा कशा. ते काही तुम्हाला ख्रिस्ती हो म्हणत नाही. काही नाही. आणि तसाच प्रसंग आला तर इकडे पत्र टाका. मी तुम्हाला पैसे पाठवीन. तू कोठून आणशील पैसे? मी हवे ते करीन. तुम्हाला कोणीच चांगला सल्ला देत नाही. यांना हा मार्ग वाईट दिसतो, त्यांना तो वाईट दिसतो. मध्ये तुमचा चेंदा. कोणी म्हणे दुसरे लग्न करून देतात. माणसाचा स्वयंपाक करायला लावतात. कोणाचे तोंड धरावे ते का? तुम्ही कोणत्याही स्थितीत कोणत्याही वेळेस परत या. मी माझ्या तोंडाचा घास तुम्हाला काढून देईन. जसा माझा हक्क या घरात आहे तसा तुमचाही आहे. त्यांचे भाऊ येतात मग माझ्या जावेने का नाही येऊ? संध्याकाळी दोघे भाऊ घरी बरोबरच आले. कोणी काही बोलले नाही. जेवण बरोबर झाली नाही. दुसऱ्या दिवशी रखमाईने माझी तयारी करण्यास सुरुवात केली. एका हाताने उचलणार नाही इतके सामान तिने बांधले. तिखट मिठापासून मेतकुटापर्यंत सर्व काही त्यात होते. सामान बांधताना ती रडत होती. आम्ही दोघींनी सखाराम भाऊजींना विचारले, जावे का म्हणून. त्यांनी कानावर हात ठेवले. हेच त्यांचे बोलणे. रखमाबाईने मला न्हाऊ घातले. त्यावेळी ती एकसारखी रडत होती. एकीकडे ती बोलत होती, आता मी मालीच्या लग्नाला कोणाला नमस्कार करू? माझी बाई आजच मला मिळली. वगैरे. गाडी आली. गाडी टिळक, दत्तू व मी बसलो. भाऊजी गाडी येताच बाहेर निघून गेले. रखमाई सोवळे नेसली होती. तशीच मालीला कडेवर घेऊन ती अनवानी गाडीच्या मागे निघाली. भाऊजींना न विचारताच आम्ही निघालो. टिळक आपल्या भाऊजाईची एकसारखी समजूत करीत होते व परत जायला सांगत होते. माझ्या बाईला सांभाळा, दत्तूला सांभाळा असे ती एकसारखे बजावून सांगत होते. ते म्हणत होते, तुझी ती जाऊ आहे पण माझी बायको आहे. तुला तिच्याबद्दल इतके वाईट वाटते तर मला किती वाटत असेल याची कल्पना कर. मी एकसारखी विठोबाच्या देवळाकडे टक लावून बसले होते.
अलीकडे तेच माझ्या विसाव्याचे ठिकाण होऊन बसले होते. मी मनातल्या मनात म्हणत होते, देवा, आपल्या दोन्ही हातात 2 मशाली घेऊन ह्या डोहात उडी टाकीत आहे. तुला हवे तर तार, नाही तर मार, पण पुन्हा कुणाला शरण जाण्याची वेळ आणू नको. मी एकसारखी रडत होते. वरून जरी कठोर मुद्रा मुद्रा करण्याचा टिळक प्रयत्न करीत होते, तरी त्यांचे अंतःकरण स्वभावतः अत्यंत मृदू असल्याने त्यांना आमची दोघींची स्थिती पाहून गहिवर येत होतं. दत्तूला गाडीत बसायला मिळाली म्हणून फार आनंद वाटत होता. पुढे तर त्याला आगगाडीत बसायला मिळणार होते. वेल तेथपर्यंत रखमाई आमच्या मागे चटचट पाय उचलीत येत होती. पुढे गाडी जोरात हकलली. रखमाई गाडीकडे पाहत उभीच होती. थोड्याच वेळात ती दिसेनाशी झाली. मला हुंदक्यावर हुंदके येऊ लागले. टिळक म्हणाले, असे काय वेड्यासारखे करतेस? मी तुला कधीच जुलमाने ख्रिस्ती करणार नाही. मला तो धर्म आवडला म्हणून मी तो स्वीकारला. तुला आवडला व तू ख्रिस्ती झालीस तर मला आनंद वाटेल, पण मी कधी जुलूम करणार नाही. त्या धर्माबद्दल तुला ज्या काही गोष्टी कळल्या आहेत त्या निव्वळ खोट्या आहेत. तुझे कोणाबरोबर लग्न होणार नाही, मांसाचा स्वयंपाक तुला करावा लागणार नाही. कोणी हे तुझ्या डोक्यात भरवून दिले? डॉक्टर ह्यूम साहेबांचे आजच पत्र आले आहे की त्यांनी एक 25 रुपयांचे भाड्याचे घर तुमच्यासाठी घेतले आहे. ब्राह्मणाचेच ते घर आहे. त्यात भांडी कुंडी वगैरे सर्व संसार मांडून ठेवला आहे. शिवाय पेन्शनच्या घराजवळच ते घर आहे. उगीच का रडतेस? टिळकांच्या म्हणण्याप्रमाणे खरोखरच मला अनुभव आला. आज 35 वर्ष तो येत आहे. आमच्या घरात कधी मांस शिजत नाही. करडूवाडीस टिळकांनी आम्हाला काही फळफळावळ आणून दिली. त्यांना काय ते गेले मुल्ला भटांच्या उपग्रहात. नंतर गाडी आली व आम्हाला घेऊन चालली. 3 वाजता आम्ही नगरास पोहोचलो. स्टेशन जवळ येऊ लागले तसे ते माझ्या व दत्तूच्या पोटात धसधस होऊ लागली. आम्ही नगरास येत आहोत याबद्दल पेन्शनना मुळीच माहिती नाही अशी आमची कल्पना होती. पण ज्या कर्माला भ्यावे तेच समोर. गाडी स्टेशनात येऊन उभी राहत नाही, तोच आमच्या डब्यापुढे नानासाहेब पेंडसे, काकासाहेब मिरीकर वगैरे मंडळी उभी. कोणीसे येणार होते की जाणार होते, त्यांच्यासाठी ही मंडळी स्टेशनवर आली होती असे ते म्हणाले. त्यांना पाहताच दत्तूचे व माझे पाय जागचे उचले ना. टिळक अगदी निर्भयपणे निघाले. पेन्शनने मला पाहताच विचारले, मनू, तू इकडे कुणीकडे? दत्तूच्या शिक्षणासाठी मी येथे आले आहे. त्याला बरे नव्हते. मी येथेच घर घेऊन राहणार आहे. बरे, आता तू कोठे जाणार? तुम्ही सांगाल तेथे. नानासाहेबांनी मला व दत्तूला सामानासह आपल्या घरी पाठवून दिले. टिळक आपल्या बिराडी.